कामठा आश्रम में आज आस्था, परंपरा और आधुनिकता तीनों का अद्वितीय संगम देखने को मिला। संत श्री जयाराम दास उर्फ लहरी बाबा की 103 वर्ष की जयंती के मौके पर इस वर्ष पहली बार एक भव्य कृषि प्रदर्शनी का आयोजन किया गया, जिसने पूरे विदर्भ के किसानों का ध्यान अपनी ओर खींच लिया। विदर्भ के मध्य बसे शांत और पवित्र कामठा गांव में आज किसानों की जबरदस्त भीड़ उमड़ी। लहरी बाबा की जयंती पर आयोजित इस विशाल कृषि प्रदर्शनी में गोंदिया जिले के हजारों किसानों ने पहुंचकर आधुनिक खेती के नए आयामों को करीब से जाना। प्रदर्शनी में देश की कई प्रमुख कृषि कंपनियों ने अपने अत्याधुनिक मॉडल पेश किए, जैसे नवीनतम कृषि यंत्र, मृदा सुधार तकनीक, फसल सुरक्षा सामग्री, नए बीज और वैज्ञानिक खेती के अत्याधुनिक मॉडल, किसानों को उत्पादन बढ़ाने के उपाय, फसल सुरक्षा के तरीके और तकनीकी मार्गदर्शन भी दिया गया। आयोजकों के अनुसार यह प्रदर्शनी किसानों के लिए एक बड़ी सीख और नए अवसरों का द्वार साबित होगी। लहरी बाबा का सामाजिक कार्य। संत श्री जयाराम दास उर्फ लहरी बाबा ने अपनी पूरी जीवन यात्रा विदर्भ को समर्पित की। समाज जागरण, व्यसन मुक्ति और मानव सेवा, ये उनके कार्यों की पहचान रही। भजन और अभंगों के माध्यम से वे आसान भाषा में समाज को सही दिशा दिखाते रहे। उनके लाखों अनुयायियों के लिए ये जयंती सिर्फ एक उत्सव नहीं, बल्कि प्रेरणा और आदर्शों को दोहराने का अवसर है। कामठा आश्रम में आयोजित विशाल श्रद्धांजलि समारोह में दूर दूर से आए भाविकों ने भारी संख्या में उपस्थित होकर बाबा के महान कार्यों को नमन किया और उनके आदर्शों पर चलने का संकल्प लिया। संत लहरी बाबा जन्मोत्सव सप्ताहाला मागील अनेक वर्षापासून आम्ही इथे येतोय। चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा विधानसभा क्षेत्राचा मी आमदार होतो आणि या बाबांच्या सहवासात आम्हाला बरंच मार्गदर्शन झालं, आध्यात्मिक मार्गदर्शन झालं। बाबांच्या मुळे आम्हाला आमच्या भागातल्या अनेक लोकांचे व्यसनमुक्त झाले आणि बाबांच्या या सामाजिक तथा आध्यात्मिक कार्यात आम्ही जुळल्या गेलो, आकर्षित झालो आणि न चुकता आम्ही या इथल्या सत्संगाला येतो आणि बाबांच्या सोबत आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातले बरेचसे शेतकरी बांधवसुद्धा इथे येतात आणि यावर्षीच्या कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून निश्चितपणे शेतकऱ्यांना लाभ होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खिशात जर पैसे येईल तर मार्केटमध्ये नवा चमत्कार घडेल आणि शेतकऱ्याचा जोपर्यंत शेतकरी सुखी नाही आणि त्याला आधुनिक ज्ञान येणार नाही तोपर्यंत त्यांचा विकास होणार नाही आणि म्हणून आश्रमाचा हा प्रयत्न आहे की शेतकऱ्याला नवं नॉलेज, नवं ज्ञान मिळालं पाहिजे आणि म्हणून या कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून यावेळेला या सप्ताहात हा सुद्धा उपक्रम घेण्यात आला। संत लहरी बाबा जन्मोत्सव निमित्त यावर्षी लहरी आश्रम येथे 7 दिवसीय प्रोग्राम आहे आणि या 7 दिवसीय प्रोग्राममध्ये सुरुवातीला 2 दिवस भजन स्पर्धा, 3 दिवस महामृत्युंजय यज्ञ आणि कृषी प्रदर्शनी स्वर्गीय गोपालबाबा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि शेवटल्या दिवशी आपला जन्मोत्सव लहरी बाबांचा आणि त्याच्यापूर्वी गोपालकाला आणि शोभायात्रा। विशेषतः म्हणजे इथं धानाचं जास्त हे आहे, म्हणजे स्टॉल लागलेले आहे आणि दुसरं म्हणजे आपल्या इथे मशिनरी चांगल्या स्वरूपाची आहे, जसं मळणीसाठी छोटे छोटे यंत्र आहेत, त्याच्यानंतर ते चाळणी यंत्र आहे, ते खूप विशेष म्हणजे ह्या क्षेत्रासाठी चांगलं झालं आहे। त्याच्यानंतर तुम्ही जे तूर वगैरे लावता तर ते आपण तुरीला जे लावतो आपण टिपण पद्धतीने, टिबणे म्हणतात आपल्याकडे या भागामध्ये, तर ते मशिनरीने आपण ते टिबण यंत्र आणि ते एक विशेष आहे इथे। या देशाला तारणारा जो कोणी असेल तो शेतकरी आहे आणि शेतकरी जोपर्यंत प्रगती करणार नाही आणि उपकरणांचा उपयोग करणार नाही तोपर्यंत शेतीमध्ये त्याला अपेक्षित लाभ होऊ शकत नाही। आणि इथे एक जी नवी संकल्पना केली, या प्रत्येक वर्षी हा आपला सप्ताह इथे होत असतो परमपूज्य संत लहरी बाबा यांच्या जन्मोत्सवानिमित्त, परंतु यावर्षी हा जो एक नवीन उपक्रम सुरू केला स्वर्गीय गोपालबाबा खरकाटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा आपण इथे कृषी प्रदर्शनी लावलेली आहे। निश्चितपणाने गोपालबाबा जे कृषीकरता झटत होते, संपूर्ण आयुष्य त्यांनी याकरता झटलेले होते, तर याचा त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याकरता त्यांच्या मुलांनी हा कृषी प्रदर्शनाचा इथे आयोजन केलेलं आहे। मी शेतकऱ्यांना विशेष एक आवाहन करू इच्छितो की त्यांच्याकडे असलेली शेती उत्पन्न किती होत असेल, उत्पादन किती होत असेल, परंतु शेती वाचवून ठेवा
आता गरजेनुसार शेती विकणं किंवा किंमत चांगली येत आहे म्हणून शेती विकण्याचा हा जो प्रकार वाढत चाललेला आहे. कारण खूप पैसे देऊन जे शेती खरेदी करतात ते लोक शेती करत नाही. तर शेतीचा उत्पन्न टिकून राहावं, हा वाढवा, याकरता शेतकऱ्यांनी शेतजमीन त्यांनी वाचवून ठेवावी, हे आवाहन शेतकऱ्यांना करू इच्छितो. गोंदिया से संवाददाता राधाकिशन चुटे की रिपोर्ट. देखते रहिए न्यूज फर्स्ट, सच, साहस और विश्वास. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम. आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.